गरिबीतनं बैल पळाला आणि ज्या माणसामुळं किंवा ज्या बैलामुळे या क्षेत्रात आलो, जसे आपले राहुल दादा असतील किंवा दादांचं मथुर असेल, मथुरमुळं आणि दादांमुळे सरजा आणि निंबाळकर सर या व्यक्तींमुळे आम्ही मैदानात आलो. अक्षरशः सकाळी येताना वासरूवाल्याला डीजे टाकायला पैसे नव्हते. एवढी त्यांची परिस्थिती की आज कमीत कमी 2-3 मैदानात आम्हाला त्याची कमी भासली की आम्हाला त्याची कमी आमच्या वासराने पुरी केली. मित्रांनो, आपण सध्या आहोत 61 फाट्याच्या मैदानात. 61 फाट्याचं हिंद केसरीचं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे लक्षा आणि त्याच्या जोडीला पळाला सोन्या. आपल्या समोर दादा आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा आणि परिचय द्या. माझं नाव पंकज दादा भोसले. गाव कोणतं दादा? गाव नाते होते. लक्षाचं मालक आहे. लक्षाचं मालक. आणि काय सांगाल, लक्षा कुठली खरेदी आहे आणि किती जाती आहे लक्षा आता? लक्षा घरच्याच गायचा आहे आणि लक्षा चौसा आहे. चौसा आहे. आणि लक्षा आणि सोन्याचा पायरा कशा पद्धतीने जुळून आला आणि काय सांगाल? लक्षा आणि सोन्याचा पायरा आमच्या डीजे वालून पायरा केला आणि ड्रायव्हर आहे की कुणी केला पायरा? ही आमच्या ड्रायव्हरनं पायरा केला. बरं, मग त्यांना काय म्हणतात? डीजे बालू ड्रायव्हर. डीजे ऑलराऊंड डीजे बालू ड्रायव्हर. डीजे बालू का म्हणतात काय? ते आता त्यांनाच माहिती आहे. डीजे ऑपरेटर साईड बिझनेस आणि ती ऑपरेटिंग करून करून हात त्याच्यावर बी बसला आणि ह्याच्यावर बरं. काय पाहिलं सोन्यामध्ये? एवढं मोठं मैदान होतं आणि एवढं मोठं मैदानाचं नियोजन करत असताना एक चांगला आदत शोधायचा, मग त्याच्यामध्ये काय पाहिलं? त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही ह्या गाडी ह्याला पण आणली एक 5-6 मैदान झाले आम्ही ही गाडी आणतोय. बरं. कुठं कुठं आणली? वाळूजला आणली, परत बरडला आणली आणि त्याच्या आधी अजून कुठं आणली, वाळव्याला आणली, परत आणि आज आणली. 4 वेळा झाले. मग वाळूजला पण राहिलो होतो. बरं. आणि नंबर वाळूजला फायनलला राहिलो होतो आम्ही, पण जरा फॉल झाली. एकच पाय पलीकडे गेला, तिथं आम्हाला काय फायनलला राहिला. परत 2दा मार खाल्ला. बरडला गाडी सुटून आली आमची आणि परत एवढ्यात मार खाल्ला. 1 नंबर तासावर गाडी सुटून आली आणि एवढ्यात मार खाल्ला आणि आज पळालो इथं. आज 1 नंबर केला. गाडी कशी पडली गटाला? गटाला आणि सेमीला गाडी सरळ तासात आणणं ही आजच्या सगळ्या जॉकींसाठी मोठं ही होते, म्हणजे संघर्षच होता, म्हणजे सरळ आणायची म्हटले. कालपासून ह्या फाटीवर संघर्ष चालू आहे खरं म्हणजे ड्रायव्हरांचा. कारण बैल आपली आतापर्यंत सफाईला पळाली. इथं असं सुट्टीला उतार आहे, नंतर मध्ये डबर आहे आणि नंतर चढ आहे. त्याच्यामुळे इथं जरा ड्रायव्हरांची जरा बुद्धी पाहिजे चालायची सरळ आणायची. काय तुम्ही काय केलं गाडी सरळ आणण्यासाठी? गाडी सरळ आणण्यासाठी काय लक्ष म्हणजे कालच्यामुळं जरा अनुभव आलता ना, कालपासून गाडी आणतोय मग त्याच्यामुळं अनुभव आलता. मग कुठं काय होतंय ते लक्षात आलतं. मग त्या मोर्च्या इथल्या जरा उतारात आलं तिथं जरा गाडी फसत होती. तीच फक्त लक्षात होतं, याला इथं गाडी फसून द्यायची ना. आणि तसंच झालं. 2दा गाडी फसता वाचली. शेमीला वाचली, फायनलला वाचली. गटाला काय नाही, पण शेमीला आणि फायनलला फसता वाचली. आणि एक नशिबानं आज म्हणजे निकालाला बराच वेळ लागला आणि निकाल जाहीर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता सगळ्यांनाच होती, म्हणजे काय सांगाल ते? ते आता आम्ही त्यातलं लक्ष आमचा त्या दिवशी पेडगाव हिंद केसरी राहिला ओपन मध्ये आणि आदत साथ घेऊन मी म्हणजे नियोजन केलं तर सगळे मला लय फोन येत होतो बैल वासरू मी आदतचं नियोजन केलं कारण आपल्याला बैल देत नाही. पेडगावच्या मैदानासाठी लय जणांचा फोन आला कारण आदत नव्हतं असं पळणार. मग हे आदत पळाल्याला बघितलं होतं मग सगळ्यांचा फोन येतो, पण आपल्याला पेडगावसाठी फक्त फोन आला. आता काय येत नाही तर फोन, म्हणजे माझी बैल मालकाला आता मालक उभा बाईट देतात. किती फोन आले तुम्हाला? फोन बंदच नाही, मी सायलेंट करून ठेवलाय. काय होतं विषय, आपण ह्याच्या आधी पळतोय सगळं मान्य, सगळ्यांना दिसतोय बैल फोन, पण पेडगावसाठीच का आम्हाला फोन केला, त्याच्यानंतर का फोन केला नाही आम्हाला? आता फोन का करत नाही आम्हाला त्या वासरासाठी? मग शी आम्ही एक डोक्यात ठेवलं, याला आपल्याला पेडगावसाठी सगळ्यांनी फोन केले, मग आता का करत नाही? मग आता का द्यायचं तेच नाही. मग आम्ही आपली घरची गाडी अक्षरशः सकाळी येताना वासरूवाल्याला डीजे टाकायला पैसे नव्हते. एवढी त्यांची परिस्थिती नाही. आणि मग गरीबाला वर न्यायचं आहे आपल्याला, मग हे गरीबांना न्यायचं ना. हे पोरं पण लक्षवाली पण गरीब आहे, ते पण गरीब आहेत, मग हे असली चाललंय वर. सर्वसामान्य कुटुंबात लक्षाचा खुराक संपला तर लक्षाला 4 दिवस खुराक नसतो का? बिगर खोकाचा बैल असतो आमचा. मग आता ह्या पैसे त्या दिवशी आणाच खुराक द्या. ह्या पोरांनी लक्ष कुठला आहे? लक्ष नाते त्याचा. बरं. आणि सोन्या खाल्ला शेटपळचा आहे. सोन्या आदत आहे ना? सोन्या आदत आहे. लक्षा ड्रायव्हर मग तुम्ही बाईट देताय आता संध्याकाळचे जवळपास 7:15 झालेत. सकाळपासून तुमच्या डोक्यावरती हेल्मेट आहे ते अजून तसंच आहे, काय सांगा? हेल्मेटचं म्हणजे हे माझं 5वं हेल्मेट आहे. बरं.
जसं मी घालायला लागलो तसं मला वाटतं पेडगावचं आपलं वडूचं मैदान होतं पेडगाव फाटी भाग त्या मैदानात मी पेडगावच्या फाटीच्या इकडं असं एक 2 परसाची डग आहे तिथं पडलो होतं तिथं माझा ॲम्ब्युलन्स आली माझ्यापर्यंत एवढं माझी बेकारपर्यंत तिथनं ठरवलं की आणि त्यात निमसोडच्या मैदानात एक भगवं साधं एकदम पातळ मिळालं होतं शेमीला जी गाडी म्हणजे गटजेनं काढला त्याला शेमीच्या ड्रायव्हरला हेल्मेट ती पहिल्यांदा घातलं त्यानंतर मला विठ्ठल नानाने ह्याच्यात दिलं ती काढून टाक म्हणला ती लय हलका आहे हे दुसरं घे मग ती बिंदूरला गेलतो ना मोबाईल मग ती मला विठ्ठल नानाने काढून खरसून या मैदानात दिली हे घाल म्हणून मी तर 4 नंबर केला ती हेल्मेट घाल परत ते पण फुटलं ती पण पडल्यानंतर फुटलं नंतर एक मी मला कोणतरी घेऊन दिलं ते पण 5 वरच्या मैदानात त्या दिवशी फुटलं फायनलला पडलो आणि नंतर ही आता आमच्या दिगंच्या उंबरगावच्या डॉक्टरनी गाडीवर डॉक्टरनी मला हे घेऊन दिले हेल्मेट घातल्याचा फायदा होतो हेल्मेट घातलेल्याचा फायदा म्हणजे डोक्याला पडलं तर डोक्याला मार कसलाच लागत बाकी कुठेही लागू द्या पण आपलं महत्वाचं डोकं आहे. बरं आता आपण वळूयात सोन्या बैलाच्या मालकाकडे. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा आपलं. युवराज दिलीप शेळके. काय सांगाल आज सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या घरामध्ये हिंद केसरीचा गुलाल गेलाय. सोन्या आणि लक्ष्याची जोडी महाराष्ट्राला आता एक नवीन चेहरे पाहायला मिळाले. काय सांगाल त्याच्याविषयी? आज आम्हाला अपेक्षा बी नव्हती गुलालाची होती पण 1 नंबरचा मान किंवा आम्हाला ही किताब मिळवणं पण ही समजा गोष्ट म्हणजे जेवढं लहान भावाला जेवढं एखादा महत्व देतो तेवढं आपण आमच्या ड्रायव्हरला महत्व देतो भले लक्षवाली असतील किंवा सोन्यावाली असतील. असं मैदान नसलं तरी आम्ही एक दिवस सुद्धा असं राहत नाही की न फोन करता एकामेकाला ती झाले किंवा ड्रायव्हर झाले आमचं पण जी लहान भावाचा जी दर्जा आहे किंवा मोठ्या भावाचा ती आमच्यासाठी ती आहे म्हणजे आम्हाला ती जाणवत नाही की आमच्या गाडीवर आम्ही पैसे देऊन ड्रायव्हर बसवतो किंवा बाहेरचा ड्रायव्हर आहे किंवा अशा प्रत्येक गोष्टी आमच्या डोक्यातही येत नाही काय असेल ते आमचा घरचा माणूस असल्याने वाटतो आम्हाला. दादांनी सांगितलं की सकाळी गाडीला डिझेल टाकायला पण पैसे नाही परिस्थिती नाही अचानक पायरा झाल्यावर पुन्हा ही केलं एक जणाकडून मित्राकडून हुसनं घेऊन टाकून आलो इथं अपेक्षाही नव्हती की आम्हाला गुलालाची आम्ही करतो पण की केवळ 1 नंबरचा मानकरी किंवा प्रत्येक गोष्टी ही आम्ही ही करीत नाही ना डिझर्व करीत नाही. आजचा हा विजय कोणाला समर्पित कराल तुम्ही? आजचा ही विजय खास तरी पहिल्यापासून आमचा ड्रायव्हरवरच आहे. ड्रायव्हरसाठी. हां ड्रायव्हरसाठी. बरं चालतंय तुम्ही असंच आनंदी राहा असेच कायम विजय होत राहा आणि फायनलचा गुलाल घेत राहा तुम्ही तुमच्या दोन्ही. आणि दुसरा एक गोष्ट म्हणजे आमचं दिगंजीचा आमचा एक चिक्या म्हणून डॉक्टरचा बैल पळतो. आज 2 महिने होत आले त्या बैलाला काहीतरी आजार झाला त्या नाकातनं रक्त येते की आज कमीत कमी 2-3 मैदानात आम्हाला त्याची कमी भासली की आम्हाला त्याची कमी आमच्या वासराने पुरी केली. भावनिक झालाय काय सांगाल? काय म्हणजे अक्षरशः म्हणजे रोज एका मैदानात किंवा एका जागेवर बसून राहणार फिरणार आज ती माणूस म्हणजे चिक्यात मालक किंवा ती भाऊ मोठा भाऊ म्हणून चाललं तरी चालत पण ती आज आमच्या संघ नाही केवळ आमचाही आजचा गुलाल चिक्यासाठी. धन्यवाद तुमचं अभिनंदन. हा दादा जाता जाता आता काय सांगाल? सगळं म्हणजे फायनलचा गुलाल भेटलाय सगळीकडे आनंद आहे. आज तुम्हाला फोनवर फोन चालू येत नसते तर काय जाता आता काय तुम्हाला या बाईटच्या माध्यमातून बोलायचं आहे? बाईटच्या माध्यमातून आम्हाला एवढं बोलायचं की आमचा गरिबीतनं बैल पळाला आणि ज्या माणसामुळं किंवा ज्या बैलामुळे मी या क्षेत्रात आलो जसे आपले राहुल दादा असतील किंवा दादांचं मथुर असेल मथुरमुळं आणि दादांमुळे सरजा आणि निंबाळकर सर या व्यक्तींमुळे मी मैदानात आलो. जसा मथुर पळतो 2 साईड कडनं तसा लक्षाचा 2 साईड कडनं पळतो. जसं मथुर आजपर्यंत मथुर तास कधी शिवलं नाही त्यानं तास जसा देव पळतो तसं त्या देवा मग तो पळतोय. फक्त आमची एकच इच्छा की राहुलबाईच्या मथुर संघ पळायची आणि सरांच्या सरजासोबत या 2 फक्त आम्हाला पैर व्हावं. निश्चित हे बाईट त्या मालकांपर्यंत पोहोचला आणि मला आमच्या फक्त सरजावाल्यांनी आणि दादांनी बघावी अभिजित भाईंनी राहुल भाई निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोच केली जाईल आणि तुम्हाला कॉल पण येईल. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद.